राज्यातील महायुती शासनानं बुधवारी मुंबईत हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेस या संस्थेशी सामंजस्य करार केला। या कराराचा मोठा फायदा जामनेर तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे। काय फायदा होईल हे बघून घेऊया। आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या प्राथमिक आरोग्य यंत्रणांचे आधुनिकीकरण व उन्नतीकरण या माध्यमातून होणार आहे। स्वच्छ पिण्याचे पाणी, पोषण, स्वच्छता व स्वच्छतेसंदर्भातील प्रशिक्षण, शासकीय कर्मचारी व शिक्षकांना आरोग्य आधारित डिजिटल ॲप्लिकेशनची सुविधा मिळणार आहे। स्वयंसहायता गटांना कौशल्यावर आधारित उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून आर्थिक सबलीकरण, डिजिटल समावेशन व क्षमतावृद्धी उपक्रमाद्वारे महिलांना नवी संधी दिली जाणार आहे। शाळांचे उन्नतीकरण करून अधिक चांगली सुविधा उपलब्ध करणे, अंगणवाडी केंद्रांची मजबूती करून बालविकासासाठी भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध करणे हा यामागील मोठा उद्देश आहे। जामनेरमधील नागरिकांना विविध योजना आणि हक्क सहज उपलब्ध व्हावे यासाठी नागरिक सूचना केंद्राचा विस्तार या माध्यमातून होणार आहे। हे सर्व करण्यामागे जामनेर तालुक्यातील भाग्यविधाते आमदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत कोका कोला कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे। याबाबत गिरीश भाऊ काय म्हणतात ते पाहूया। गिरीश भाऊ म्हणतात, या उपक्रमामुळे जामनेर तालुक्यात आरोग्य सेवा, महिला, मुले आणि नागरिकांना थेट लाभ होणार आहे। हा सहयोग जळगाव जिल्ह्याला निरोगी, सक्षम आणि सर्वसमावेशक भविष्याकडे घेऊन जाणारा नवा टप्पा राहील। भाऊंच्या म्हणण्यानुसार जामनेर तालुक्यात विकासाचे एक नवे पर्व या माध्यमातून सुरू होत आहे। यासाठी भाऊंनी केलेले परिश्रम, राज्य शासनाने घेतलेले कोका कोलाचे सहकार्य कारणीभूत लागले आहेत। जामनेर तालुका भाऊंच्या माध्यमातून नेहमीच प्रगती करत आहे व करीत राहील।